हॅलो गायज, वेलकम टू अवर चॅनल. सो आपण आज चाललो आहे 2 दिवसाच्या ट्रिपसाठी अकोर्डीपासून पंढरपूर, तुळजापूर, अक्कलकोट अँड गाणगापूर अँड देन अगेन रिटर्न टू अकोर्डी पुणे. सो स्टे ट्यून. मंगल मूर्ती पुढच्या वर्षी. हॅलो, लेट्स गो. कुठं? क्लेश नाशाय गोविंदाय दाय नमो नमो. वाजता आम्ही पंढरपूरला पोहोचलो. आपण पंढरपूर विठ्ठल कुठं आलो आपण? मंदिर दिसतच नाही. गाडी पार्क करून सर्वात पहिले आम्ही चाललोय चंद्रभागेच्या दर्शनाला. चंद्रभागेचं दर्शन झाल्यानंतर आपल्याला पुंडलिकाचं दर्शन घ्यायचं आहे, मग नंतर नामदेव पायरीचं दर्शन घ्यायचं आहे, नंतर चोखा मिळवायचं आणि मग नंतर मेन मंदिरात जायचं. जे जे करा आता. विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन झालं. आता आम्ही चाललो विष्णुपद मंदिरात. इथे भगवान श्री विष्णूचे खरे पाऊल आहे. मार्गशीर्ष महिन्यामध्ये विठ्ठलाचा वास हा विष्णुपद मंदिरामध्येच असतो. तिथं गाईला चारा घालणं खूप शुभ मानले जाते. सो तुम्ही गेले तर नक्की गाईला चारा वगैरे सुद्धा खाऊ. त्याचजवळ गोपाळपूर आहे, तिथं जनावरांचा संसार आहे. सो तुम्ही विष्णुपद गेले की गोपाळपूरला सुद्धा नक्की विजिट करा. तिथे विठ्ठल आणि जनाबाई सुद्धा दळायला जात आहे. त्यांचे संसार आहेत, त्यांचे भांडे आहेत सगळे. विठ्ठल रुक्मिणीच्या आईवडिलांचं मंदिर सुद्धा तिथे आहे. जे जे कर जा, जे जे. नंतर आम्ही महाराजांसमोर कैकडी महाराजांसमोर खूप छान असे कैकडी महाराजांच्या तिथे सगळं साधू संतांच्या मंदिर बांधलेलं आहे. तुम्ही नक्की व्हिजिट करा जर तुम्ही पंढरपूरला गेले तर. सगळे मठ वगैरे सगळं बघून झाल्यानंतर आम्ही निघालो जवळपास 8:30ला आम्ही पंढरपूरला निघालो 6 वाजता. कुठे आलो आपण? तुळजा भवानी मंदिर. जय भवानी. मंदिर
ओके जायचंय मंदिर. आणि माता की जय. पडशील. सो रात्रीच आम्ही दर्शन वगैरे घेऊन तुळजापूरवरून निघालो होतो 11 वाजता. 12 वाजता आम्ही अक्कलकोटला पोहोचलो. तिथेच आम्ही रूम केली. खूप छान असं हॉटेल होतं, नवीनच होतं. ग्रँड वृंदावन असं हॉटेलचं नाव होतं आणि 2000 रुपये चार्जेस होते. खूप पॉश होतं, खूप छान होतं. मंदिर तिथून 1 किलोमीटर. सो फॉर हॉटेल 5 स्टार रेटिंग. खूप छान होतं. हॅलो पप्पाने हॅलो हॅलो गाईज. हॅलो गाईज. मंगलमूर्ती. हॅलो. कुठे चाललो आपण? कोणाच्या? स्वामी. जय. लेट्स गो. असं झालं तुला? म्हणून चॉकी खायचे नाही. बघते. आता आपण आलोय वटवृक्ष मंदिरामध्ये स्वामी समर्थांच्या. तिथे दर्शन केल्यानंतर आपण जाणार समाधी मंदिरामध्ये. ब्लॉग मध्ये टाकून. अक्कलकोटचं दर्शन झाल्यानंतर आता आम्ही निघालोय गाणगापूरला. जवळपास आम्ही 11 वाजता गाणगापूरला पोहोचलो आणि 1 तासात आमचं दर्शन होऊन गेलं. आम्हाला जास्त वेळ नव्हता. त्याच दिवशी 1 डे रिटर्न जायचं होतं आम्हाला घरी. सो आम्ही 5 दर्शन केले आणि आम्ही जवळपास 1ला गाणगापूरवरून निघालो. तर 12 वाजता आम्ही कंप्लीट झाली. थँक्यू फॉर वॉचिंग. 10,000 आम्हाला असा जर्नीचा पूर्ण खर्च आला.